शिवरंजनी कलागौरव पुरस्कार 23 ऑगस्ट रोजी सोलापुरात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। शिवरंजनी या प्रख्यात वाद्यवृद्धांच्या वतीने शिवरंजनी कलागौरव पुरस्कार सांगली येथील सिंथेसाइजर वादक आणि संगीतकार अविनाश इनामदार यांना यंदाचा शिवरंजनी कलागौरव, तर सोलापुरातील नाट्य व्यवस्थापक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरचे अध्यक्ष विजय साळुंखे यांना शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती शिवरंजनीचे निर्माता समीर जैन आणि माधव देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। सुप्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायक पंडित अजित कुमार कडकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। शिवरंजनीच्या 10व्या वर्धापन दिनापासून संगीत क्षेत्रात अत्यंत निस्पृहपणे कार्य करणाऱ्या कला साधकाला दरवर्षी शिवरंजनी कलागौरव पुरस्कार देऊन गौरव केला जातो। सोलापूरकर रसिकांनी या संगीतमय मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन समीर जैन आणि माधव देशपांडे यांनी केले आहे। शिवरंजनीच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त 17वा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार आम्ही येत्या शनिवारी आयोजित केलेला आहे। शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये हा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार सोहळा व्हायचा आहे। या वर्षीचा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार हा सांगलीचे एक सिंथेसाइजर वादक आहेत अविनाश इनामदार, त्यांना आपण देतो आहोत। 21,000 रुपये सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। पुरस्काराचं हे 17वं वर्ष, म्हणजे शिवरंजनीला 10 वर्ष पूर्ण झाले तेव्हा आम्ही हा उपक्रम सुरू केला। या पत्रकार परिषदेस उमेश मोहोळकर, मिलिंद गोरटे, विश्वास शाईवाले आदी उपस्थित होते।